पण त्या 3-4 मुलांच्या बॉयफ्रेंडला घेऊन ही फिरायला गेली होती, लॉजवर गेली होती, कुठे महाबळेश्वरला गेली होती. अशा तिच्या त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या कुठल्या लॉजमध्ये गेली त्याचीही माहिती आम्हाला मिळेल थोड्या दिवसांनी. यदा कदाचित त्याच्या आधी त्यांचे वकील फार मोठं कार्यक्रम करून टाकतील, तिला जामीनही घेतील. पण मला हे म्हणायचं आहे की जर ती आपल्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडला सोडत नाही तर ही बाहेर आल्यावर काय करेल? त्या मुलीने म्हणून मारलं की आमच्या बॉयफ्रेंडला तू घेऊन गेलीस कशी? आणि तिने सॉरी म्हणलंय. तिला लिटरली त्यांनी कुत्र्याची उपमा दिली आहे. तर ती म्हणली म्हण तू, तर ती तेवढंही म्हणली. म्हणजे एवढं घाण चित्र आहे. मला तर आश्चर्य वाटतंय की अगरवाल कुटुंबाने तिची माहिती घेतली का नाही. तेव्हा मला असं कळलं तिने तिचं इन्स्टा आणि फेसबुक अकाउंट जे प्रायव्हेट होतं त्याच्यामध्ये सिलेक्टेड लोकच होती, ते प्रायव्हेट करून ठेवलं होतं, कारण का ते सासरवाडीला कुणाला दिसायला नको म्हणून. आणि हे जे आता तिने इन्स्टा ओपन ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये तिने पूजा करताना, रांगोळी काढताना, देवाला फुलं वाहताना असे रील्स वगैरे बनवून टाकलेत. नंतर केतन बरोबरचे रील्स टाकलेत त्याच्यावर. पण तिने तिचं जे लाईफ आहे, पार्टी लाईफ, रात्री 11 ते सकाळी 4, तिचे वडील 8:30ला वरती गेले झोपायला की ही तयार होऊन 11ला पब्सला निघायची, कोरेगाव पार्क, मुंढवा, इकडे तिकडे. आणि सकाळी 3:30-4ला मस्त पिऊन खाऊन ती घरी यायची. आणि हे आईवडिलांना नंतर कळलं पण होतं, भावाला तर हे सगळं माहिती होतं, तरी त्यांनी एका निष्पाप जीवाला मारलंय. एक तरुण होनहार मुलगा, एक वंश अगरवाल खानदानाचा, त्याचा कोल्ड ब्लडेड मर्डर केलाय. त्यामुळे या लोकांनाही आरोपी करा, तिचे आई वडील, तिचा भाऊ आणि तिची आत्या. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, केतन अगरवाल हत्याकांडात रोज नवीन खुलासे होत असतानाच सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयीन कोठडी 14 दिवसांची सुनावण्यात आलेली आहे. सियाच्या वकिलांनी काही मुद्दे मांडले की फक्त डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी, तिचा मोबाईल मिळवण्यासाठी वगैरे तिला पोलीस कोठडी देण्याची आता गरज नाही, हे मान्य करून न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. आता न्यायालयीन कोठडीमध्ये परत पोलिसांना चौकशी करायची असेल तर न्यायालयाची परमिशन घेणं वगैरे, बाहेर चौकशीसाठी कुठे न्यायचं असेल तरी परवानग्या घेणं, असं सगळे बंधनं आता पोलिसांवरती आलेली आहेत. हे सर्व चालू असतानाच पुण्यातील संगीता तिवारी यांनी खळबळजनक आणि धक्कादायक खुलासे सिया गोयलच्या बाबतीत केलेले आहेत. सिया गोयलच्या बाबतीत बोलताना संगीता तिवारी यांनी काय खुलासे नेमके केलेले आहेत, सियाचं मागील आयुष्य, तिचं वागणूक, तिचा स्वभाव, तिची लाईफस्टाईल, या सर्व बाबतीत संगीता तिवारी यांनी धक्कादायक खुलासे केलेत. आणि फक्त खुलासेच केले नाही तर या प्रत्येक गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहेत, एव्हिडन्सेस आहेत, व्हिडिओज आहेत, चॅट आहेत वगैरे वगैरे त्यांनी सगळं सांगितलं. संगीता तिवारी यांनी नुकतीच केतन अगरवाल याच्या वडिलांची भेट घेतली, 1.5 तास त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर पोलीस आयुक्तांची भेट घेतली, त्यांच्यासोबत देखील चर्चा केली. आणि या पुराव्यांच्या बाबतीत प्रसारमाध्यमांमध्ये त्यांनी खुलासा केला. काय आहेत हे पुरावे, सिया गोयल प्रकरण नेमकं काय आहे, सिया गोयल या मुलीच्या बाबतीत त्यांनी जे खुलासे केलेत ते आपण पाहूया. यापूर्वीच आपण सिया गोयलने प्रसारमाध्यमांकडे कसे अश्लील हातवारे वगैरे केले हे आपण बघितलेलंच आहे. त्यावरूनच आपल्याला अंदाज येतो की ही मुलगी मुळात कशी असेल. पण संगीता तिवारी यांनी केलेले खुलासे ते आपण बघूया. संगीता तिवारी यांच्या मते सिया गोयल ही मुळातच अतिशय बिघडलेली, श्रीमंत घरातली बिघडलेली मुलगी आहे. त्यांनी सांगितलं की अगदी 14व्या-15व्या वर्षापासून सिया गोयल हिची वेगवेगळे बॉयफ्रेंड्स होते. मैत्रिणींच्या बॉयफ्रेंड्सला सुद्धा पटवण्याचं काम ही सिया गोयल करत होती. धक्कादायक म्हणजे मैत्रिणींचे बॉयफ्रेंड चोरायचे, पळवायचे, त्यांच्यासोबत कुठे कुठे जायचं आणि फिरायचं वगैरे. आणि त्यानंतर जेव्हा मैत्रिणी या बाबतीत विचारतील तेव्हा मैत्रिणींसोबत भांडणं करायचे. आपल्या मैत्रिणींना बॉयफ्रेंडवरनं, त्यांच्याच बॉयफ्रेंडवरनं या सिया गोयलने मारहाण सुद्धा केल्याचं संगीता तिवारी सांगतात. या बाबतीतले पुरावे सुद्धा त्यांच्याकडे आहेत असं त्या म्हणतात. व्हिडिओज वगैरे त्यांच्याकडे आहेत. सिया गोयल ही अतिशय बिघडलेली, घाणघाण शिव्या देणं तिच्या स्वभावातच होतं. उद्दाम स्वभावाची, कोणाचं ऐकायचं नाही, आपली मनमानी कारभार करायचे,
पार्ट्या, पब, दारू पिणं, हे तर त्या म्हणलं की ह्या सर्वांचं मला सांगायची गरज नाही. या बाबतीतले व्हिडिओज आणि हे सगळे माध्यमांमध्ये आलेलेच आहेत. यानंतर संगीता तिवारी म्हणतात की सिया गोयलचे, आता तिचं वय 20 वर्ष आहे, आतापर्यंत तिचे 12 बॉयफ्रेंड झालेले आहेत. म्हणजे 12 वेगवेगळ्या मुलांसोबत तिचे प्रेमसंबंध किंवा प्रकरण, अफेअर म्हणूया, अफेअर होते. केतन अग्रवाल सोबत एंगेजमेंट झाल्यानंतर सुद्धा तिचे हे वेगवेगळे बॉयफ्रेंड बनवण्याचे काम सुरू होते. वेगवेगळे बॉयफ्रेंड ती बनवायची, त्यांच्यासोबत हिंडायला फिरायला जायची, दारू, क्लब, पार्ट्या वगैरे हे तर होतच होतं. त्यामुळे एंगेजमेंट झाल्यानंतर देखील ती कमिटेड नव्हती, असं संगीता तिवारी यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, कोणाशी आपण कमिटेड होण्याच्या आधी जे आपलं आयुष्य असतं ते असतं, त्याला काही बदलू शकत नाही. पण कोणाशी कमिटेड झाल्यानंतर, एंगेजमेंट झाल्यानंतर तरी किमान त्याच्यासोबत आपण लॉयल राहायला हवं. पण सिया गोयल हे सुद्धा करत नव्हती. ती आपलं एंगेजमेंट नंतर सुद्धा, केतन अग्रवाल सोबत कमिटेड झाल्यानंतर सुद्धा वेगवेगळे प्रकरण, लफडे तिचे वेगवेगळ्या बॉयफ्रेंड सोबत चालूच असायचे. बॉयफ्रेंड सोबत हिंडायला फिरायला जाणं, कधी कधी मुक्कामी जाणं, मैत्रिणींसोबत दारू वगैरे पिणं, हे सिया नियमित करत होती. पुढे संगीता तिवारी म्हणतात की तिच्या घरच्यांना याबाबत काहीच माहीत नव्हतं. हे धादांत खोटं आहे. सियाच्या घरच्यांना सर्व काही माहीत होतं. आपली मुलगी काय करते, कुठे जाते, काय सवयी आहेत तिला, कोणती व्यसने आहेत, हे सर्व सियाच्या घरच्यांना माहीत होतं. ते निव्वळ खोटं बोलतायत. त्याचप्रमाणे सिया गोयलच्या कुटुंबियांनी केतन अग्रवालच्या कुटुंबियांची निव्वळ फसवणूक केलेली आहे. संगीता तिवारी प्रामुख्याने सियाच्या आत्याचं नाव घेतात की सियाच्या आत्याने हे जुळवून आणलं होतं आणि सर्व काही सियाबद्दल अग्रवाल कुटुंबियांना खोटं सांगितलेलं होतं. 25 मे रोजी सियाच्या एका सोशल मीडिया पोस्टवरनं सुद्धा संगीता तिवारी म्हणतात की पासपोर्ट किंवा विमानाने कुठेतरी जायचं आहे, जिथे जायचंच नाही त्याची तिकीट आम्ही बुक करतोय, अशा काहीतरी आशयाची तिने पोस्ट केली होती. म्हणजे तिचं सगळं काही प्री प्लॅन्ड होतं. एकही गोष्ट अचानकपणे घडलेली, एकही गोष्ट आत्ता मनात आली म्हणून केलेली असं नाहीये. केतन अग्रवाल सोबत जेव्हापासून तिचं लग्नाची बोलणी सुरू होते तेव्हापासूनच हे कट तिचे शिजत होते, असं संगीता तिवारी म्हणतात. त्याचप्रमाणे सियाचा भाऊ तो म्हणतो की आम्ही चेतन चौधरी याला ओळखतच नाही. तर चेतन चौधरी आणि सियाचा भाऊ साहिल गोयल, साहिल, सिया आणि चेतन अशा सेल्फीज आहेत, असे फोटोज आहेत, क्रिकेटच्या ठिकाणचे फोटो आहेत, क्रिकेटच्या मैदानात मॅच बघण्यासाठी सिया आणि चेतन चौधरी बसल्याचे व्हिडिओ आहेत. आणि या उपर साहिल गोयल म्हणतो की आम्ही चेतन चौधरीला ओळखत नाही. तर मग हे सेल्फीज एकत्र मित्रासारखे हे कुठून आले आणि हे कसे काय काढले? ज्या व्यक्तीला आपण ओळखतच नाही त्या व्यक्तीसोबत मित्रासारखे गळ्यात हात घालून आनंदाने हसत जॉयफुल वातावरणात तुम्ही सेल्फी कशी काढता, हा प्रश्न संगीता तिवारी यांनी उपस्थित केलेला आहे. एकूणच संगीता तिवारी जे बोलतायत त्या याच्यामध्ये की सिया गोयल ही आधीपासून बिघडलेली, क्रिमिनल माइंडेड, कट कारस्थान करणारी, प्लेन सोपं आयुष्य न जगणारी अशा पद्धतीची मुलगी होती. ज्याच्यामध्ये केतन, ज्याच्याबद्दल संगीता तिवारी म्हणतात की उच्च शिक्षित, सभ्य, चांगल्या संस्काराचा, ब्राईट फ्युचर असलेला हा मुलगा, याचा नाहक बळी या सिया गोयलने घेतलेला आहे. सिया गोयलचे पार्टीचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतील मित्रांनो, की दारूची बाटली एका हातात, फोनवरती उद्दामपणे कोणाशी तरी बोलत आहे, कंटिन्यू नाचणं. तिच्या कपड्यांवरती आपण काही बोलण्याचं काही कारण नाही, ते तिचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल बोलण्याचा आपल्याला काही अधिकार नाही आणि बोलूही नाही आणि कोणीच बोलूही नाही. पण तिचं जे वागणं, बोलणं आणि तिने जे हत्याकांड केलंय त्यामुळे या प्रकरणात आता मोठी खळबळ उडालेली आहे. संगीता तिवारी म्हणतात की आयुक्तांना भेटल्यानंतर आयुक्तांनी पूर्ण आश्वासन दिलेलं आहे की हे सर्व तुम्ही दाखवताय ते पुरावे आम्ही तपासून चेक करू आणि याची सत्यता समोर आल्यानंतर नक्कीच याच्या आधारावरती पुढची कारवाई आम्ही करणार. कोणालाही सोडणार नाही, कोणाची दया माया तमा बाळगणार नाही. केतन अग्रवालला आणि अग्रवाल कुटुंबियाला आम्ही पूर्णपणे न्याय मिळवून देणार. संगीता तिवारी यांनी दिलेल्या माहितीमुळे खळबळ उडालेली आहे. त्या म्हणतात मी जे बोलतीये, मी जे सांगतेय त्याचा एकूण एक पुरावा
माझ्याकडे आहे, मी काहीही खोटं बोलत नाहीये. त्यामुळे आता ह्या प्रकरणात नवीन खळबळ समोर आलेली आहे. त्यांनी दिलेल्या पुराव्यांचा तपासात पुढे किती वापर होतो, किती उपयोग होतो ते आपण नक्कीच पाहूया. मित्रांनो, या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.